राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीला उद्यापासून 61 दिवस बंदी कालावधी जो आहे तो शासनाने घालून दिलेला आहे। मी सध्या वेंगुर्ले बंदरात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मच्छीमारांनी आपल्या बोटी ज्या आहेत त्या सुरक्षित स्थळी समुद्रकिनारी आणून ठेवलेल्या आहेत आणि आता या बोटी ज्या आहेत त्या साकारण्यासाठी मच्छीमार सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि 61 दिवस मासेमारी बंदी कालावधी असल्यामुळे या काळात पूर्णपणे मासेमारी जी आहे ती बंद असणार आहे। त्यामुळे मच्छीमार या काळात काय करतात आणि कशा पद्धतीने हा कालावधी असतो याची माहिती जी आहे ती आपण मच्छीमारांकडून घेऊया। उद्यापासून 61 दिवस जे आहेत ती शासनाने मासेमारी बंदी कालावधी घातलेला आहे। मासेमारी उद्यापासून बंद होणार आहे, काय सांगाल? मासेमारी बंदी कालावधी हा 1 जून ते 31 जुलैपर्यंत असतो आणि शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे आम्ही पालन करत असतो। मच्छीमार 1 ऑगस्टपासून मच्छीमारी चालू होते। या वर्षीची मच्छीमारी तशी काय मोठी अशी झालेली नाही, कारण वारंवार होणारी वादळ सदृश्य परिस्थिती त्यामुळे मच्छीमारी मोठ्या प्रमाणात झालेली नाही। म्हणजे जे बारदानी वारे असतात ते 40 दिवसाचे वारे जर वाहून गेले तर मच्छीमार व्यवस्थित म्हणजे मच्छीमारी ही चांगल्या पद्धतीत होऊ शकते। आणि जे बाहेरच्या आता कसं बघा तुम्ही मध्ये जी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते ही त्यामुळे होते की 40 दिवसाचे जे बारदानी वारे जर नाही वारे वाहत जर नाही गेले 40 दिवसाचे तर हे मध्ये ही वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणारच। म्हणजे ते 40 दिवसाचे जे वारे असतात ते 40 दिवस अधिक आम्हाला एक 20 दिवस म्हणजे असे टोटल 60 दिवसाची अशी हे असते। म्हणजे 40 दिवसाचे वारे वाहून गेले ना की 20 दिवस समुद्र शांत व्हायला होतं आणि त्याच्यानंतर ही 1 ऑगस्ट ही मच्छीमारी आमची चालू होते। आता उद्यापासून मासेमारी बंद असणार आहे, तर या काळात होड्यांची डागडुजी असेल किंवा जाळ्यांची डागडुजी केली जाते, तर कशा पद्धतीने असते? आता बोटीवर घेतलेल्या आहेत आणि जाळी सोडलेली आहे आणि त्या बोटीला आता शाकारणी तयार करणार, म्हणजे वर घेऊन त्याला शाकारणी करणार। ते जाळी आम्ही आता घरी घेऊन जाणार आणि जी खराब झालेली जाळी असते ती काढून टाकून त्या ठिकाणी नवीन जाळी बनवतो आणि थोडी जर खराब झाली असेल तर त्याची आम्ही डागडुजी करतो। या काळात तुमच्या उत्पन्नाचं साधन काहीच नसतं 2 महिने, तर उदरनिर्वाह कसा होतो? आता काय करणार, समुद्रावरचं पोट आहे, ते काहीतरी करायला पाहिजे आम्हाला। शासन का आम्हाला ते 3 महिन्याची बंदी कालावधी असतो या ठिकाणी शासन आम्हाला काय देत नाही। 3 महिने आम्ही असेच घरात बसून असतो किंवा आमचा दुसरा साईड बिझनेस वगैरे काही नाही। मच्छीमारी हा आमचा एकच व्यवसाय आहे। आता काय करणार, जर आता समुद्रात जर नाही पोट भरलं तर आम्ही खाडीत जातो। खाडीत आम्हाला मिळून किती मिळणार, एक 50 ते 100 रुपयाचा धंदा होतो खाडीत जाऊन। पण या ठिकाणी हा सुद्धा जो शासनाने जो बंदी कालावधी ठेवला आहे 3 महिन्याचा, त्यावेळी तो बंदी कालावधीत आमचा मच्छीमारांचा थोडाफार विचार झाला पाहिजे। या ठिकाणी 3 महिने आम्ही असे नुसते बसून असतो। या ठिकाणी शासनाने आम्हाला काही नाही काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे 3 महिने, असं आमचं मत आहे। उद्यापासून 1 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत मासेमारी जी आहे ती पूर्णपणे बंद असणार आहेत। पावसाळी हंगाम असतो आणि पावसाळ्यात समुद्र उधाणलेला असतो, त्यामुळे मच्छीमारांच्या जीवितास हानी पोचू नये यासाठीच हा बंदी कालावधी, सोबतच माशांचं प्रजनन काळ जो असतो याच वेळी असतो, त्यामुळे ही बंदी कालावधी असतो आणि या काळात मासेमारी जी आहे ती पूर्णपणे ठप्प असते। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.